आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। उपचारासाठी ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याने रुग्णाच्या नातेवाईकांकडून मागितले 24,000। स्टिंग ऑपरेशन करत नागरिकांकडून धक्कादायक प्रकार समोर। रुग्णालय कर्मचारी आणि खासगी मेडिकलवाले हातमिळवणी करून रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप। मुंबईतील चेंबूर, गोवंडी, देवनारचा पाणीपुरवठा उद्या बंद। वाशी नाका येथे जलद्वार बसवण्यात येणार। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 5.64% जलसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पावसाळ्यात झाडाखाली वाहनं पार्किंग करू नका, मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन। तर पालिकेकडून अतिधोकादायक झाडांचं सर्वेक्षण करून धोकादायक फांद्यांची छाटणी। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर 1,00,000 कोटींहून अधिकचा कर्ज, तर मुंबई पालिकेकडे 4,000 आणि सरकारकडे 3,500 कोटींची थकबाकी। मुंबईतील पालिका रुग्णालयांमधील झिरो प्रिस्क्रिप्शन योजनेची रखडपट्टी। लोकसभेच्या आचारसंहितेनंतर आता मुंबई पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजना लांबणीवर। पुणे अपघातातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी डॉक्टर अजय तावरेंचे 5 जिल्ह्यात दलाल असल्याची माहिती। ससूनमध्ये लवकर उपचार मिळण्यासाठी दलालीचा प्रकार। पुणे महानगर परिवहन मंडळाच्या ताफ्यातील बसची संख्या घटली। गाड्यांची संख्या कमी होत असल्याने अनेक मार्गांवरील बस फेऱ्या बंद करण्याच्या हालचाली, प्रवाशांचे हाल। पुणे पूर व्यवस्थापनाच्या कामासाठी 98 कोटी मंजूर। शहरातील विविध भागात पूरस्थिती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार।